धन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका साध्या पण अतिशय चमत्कारिक अनुभवाची कथा सांगणार आहे. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि आपल्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची. ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या जवळच्या एका छोट्याशा गावातील. त्या गावात गंगाराम नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. गंगाराम खूप साधा, प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठा दुःख होतं. त्याच्या घरात कायम गरिबी होती. गंगारामचं छोटंसं कुटुंब होतं. त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं होती. घर मातीचं होतं. छपरातून पावसाळ्यात पाणी टपकत असे. कधी कधी तर घरात खायला अन्नही नसे. गंगाराम रोज पहाटे उठायचा. डोळे उघडताच तो हात जोडून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याला पूर्ण विश्वास होता की एक दिवस स्वामी त्यांची नक्की मदत करतील. तो रोज शेतात जायचा. उन्हात, पावसात, वाऱ्यात तो मेहनत करत राहायचा. पण कितीही मेहनत केली तरी त्याच्या शेतात पीक काही चांगलं येत नव्हतं. एकदा तर अशी वेळ आली की घरात 2 दिवस अन्न नव्हतं. त्याची मुलं भुकीने रडत होती. पत्नीच्या डोळ्यात पाणी होतं. त्या रात्री गंगाराम घराबाहेर बसला होता. आकाशाकडे पाहत तो मनात म्हणाला, स्वामी महाराज, मी कधीही तुमच्यावरचा विश्वास सोडला नाही, पण आता माझ्या लेकरांना भूक सहन होत नाही. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवलं, आज मी अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणारच. गंगाराम पायी चालत चालत अक्कलकोटला पोहोचला. त्यावेळी स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या आजूबाजूला बरेच भक्त बसले होते. गंगाराम स्वामींच्या जवळ गेला, त्यांच्या चरणी पडला आणि जोरजोरात रडू लागला. स्वामी समर्थ त्यांच्याकडे शांतपणे पाहत होते. गंगाराम म्हणाला, महाराज, माझ्या घरी खूप संकट आहेत. शेतात पीक येत नाही, घरात अन्न नाही, माझी मुलं भुकीने रडत आहेत. महाराज, मला काही मार्ग दाखवा. स्वामी समर्थ महाराज हलकंसं हसले. त्यांची गंगारामकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, जा तुझ्या शेतात खण. गंगारामला काहीच समजलं नाही, पण त्याला माहीत होतं स्वामी जे सांगतात त्यामागे नक्की काहीतरी अर्थ असतो. तो लगेच घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला. हातात फावडा घेतला आणि जिथे जागा मिळेल तिथे खाण्याला सुरुवात केली. सूर्य वर आला. खूप वेळ झाला पण काहीच सापडत नव्हतं. थोड्या वेळासाठी त्याच्या मनात शंका आली, मी काय करतोय? स्वामीने सांगितलं म्हणून मी शेत खांदतोय. पण लगेच त्याने स्वतःला थांबवलं. नाही, स्वामींच्या शब्दावर शंका घेणं चुकीचं आहे. तो पुन्हा खणायला लागला. अचानक त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. तो थोडा घाबरला. जमिनीतून माती बाजूला केली आणि त्याला तिथे एक जुना माठ दिसला. गंगारामचं हृदय थोडा धडधडू लागलं. त्याने माठ बाहेर काढला. हळूच झाकण उघडलं आणि काय आश्चर्य! त्या माठामध्ये चांदीची नाणी भरलेली होती. गंगारामच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो जमिनीवर बसला आणि म्हणाला, स्वामी समर्थ महाराज, तुमचीच कृपा आहे. त्या दिवसापासून गंगारामच्या आयुष्यात बदल झाला. त्याने त्या पैशातून आपलं घर सुधारलं, शेत सुधारलं. पण एक गोष्ट त्याने कधीही बदलू दिली नाही, त्याची नम्रता. तो रोज स्वामींचं नाम घेत राहिला. तो गावातल्या गरीब लोकांना मदत करू लागला. लोक त्याला विचारायचे, गंगाराम, तुला इतकं धन कसं मिळालं? तेव्हा गंगाराम हसून म्हणायचा, हे माझं नाही, सगळं स्वामींचं आहे. मी फक्त त्यांच्या कृपेने एक छोटासा भाग आहे. स्वामी भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जर श्रद्धा खरी असेल, विश्वास अढळ असेल, तर स्वामी समर्थ महाराज भक्तांची मदत नक्की करतात. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी भक्तांना कधीही एकटे सोडत नाही. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.